घरी नाही सूर्य, मी नाही येणार। आज डोंगरावर व्रत पूर्ण करताना जे काही घडलं त्यानंतर घरी कशी येऊ शकते मी? कुठल्या तोंडाने येऊ? कुठं जाणार आहेस? कुठं फिरत बसणार आहेस? नाही माहिती मला, पण मला अजून तुझ्या माझ्या लेकरांच्या नजरेतून खाली नाही पडायचं। हे बघ, तू चुकीचं वागलीच आहेस आमच्यासोबत, पण याचा अर्थ असा नाही की तू आत्ता पण काहीतरी चुकीचं केलंस। तिथं त्या डोंगरावर लोकांनी जे काही आरोप केले त्याच्यावरून हे सिद्ध होत नाही की तू व्रत तोडलेस। मग तू काय खाल्लंस, काय पिलंस हे तिथं स्पष्ट दिसतच नाही, तर व्रत तुटण्याचा संबंध येतोच कुठं? आणि ती माणसं खोटं बोलत होती माहिती आहे मला। सूर्या, तुझा माझ्यावर विश्वास आहे? हे ऐकूनच मी भरून पावले बघ। ह्या दिवसाची मी लई वाट बघितली। आता माझं व्रत पूर्ण हो न हो मला काय बी फरक पडत नाही, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे हे ऐकून माझं व्रत पूर्ण झालं असं मला वाटतं। मला सगळं मिळालं बघ। तुझा माझ्यावर विश्वास आहे हे ऐकताना मला मरण जरी आलं ना तरी तुला माझ्या चेहऱ्यावर दुःख दिसणार नाही। मी मरण आनंदानं स्वीकारेन। बस, एवढं खुश व्हायची काही गरज नाही, आणि माझा तुझ्यावर कधीच विश्वास नसणार आहे, लक्षात ठेव। माझा माझ्या बायकोवर विश्वास, कारण तिनं तुला औषध दिलं होतं म्हणून, आणि ती कधीच खोटं बोलणार नाही माहिती आहे मला। हे बघ, दिवसभर सगळ्यांना जेवढा त्रास झाला ना तेवढा तिला पण झाला। तू घरी आली नाहीस तर तिला रात्रभर झोप लागणार, त्यामुळे तुझं घरी येणं गरजेचं आहे, म्हणून तुला घेऊन जायला आलं। चल। ठीक आहे, तुझा तुझ्या बायकोवर विश्वास का असेना, पण मी खाल्लं प्यायलं नाही, मनापासून व्रत केलं ह्याची तुला खात्री तरी पटली, तेच माझ्यासाठी मोठं आहे। आता लवकरच तो दिवस पण येईल जेव्हा तुला माझं म्हणणं पटेल, मी निर्दोष आहे हे पटेल, आणि तुझा माझ्यावर विश्वास पण बसेल। उशीर होतोय, जायचंय का?